तुमच्या या वाटचालीसाठी. आणि मला असं वाटतं वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधले जे चॅलेंजेस स्वीकारून आणि मला असं वाटतं त्याच्यात देखील आधुनिकता आणण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे त्यासाठी म्हणून तुम्हाला अनेक शुभेच्छा. येत्या काळामध्ये मग मराठी इंडस्ट्री असो याच्यासाठी म्हणून जे काही होऊ घातलेले निर्णय आहेत तेही लवकरच मार्गी निघतील आणि मराठी माणसाला. आणि मला असं वाटतं तुम्ही तुमचं एक कविमन देखील आहे, कलामन देखील आहे, खेळाडूही तुमच्यात आहे आणि एक मुरलेला राजकारणी देखील आहे. आणि मला असं वाटतं तुमच्यासारखा माणूस जो अतिशय मितभाषी आहे, मग ते पवार असो किंवा राज ठाकरे असो किंवा वैचारिक मतभेद हे वेगळे म्हणजे असू शकतात राजकीय मतभेद, पण वैचारिकदृष्ट्या मला असं वाटतं की असा कुठलाही पक्ष किंवा असा कुठलाही नेता असा नसेल की ज्यांच्याशी तुमचे संबंध हे चांगले नाही आहेत. तर हे जुळवून कसं आणता जाता जाता अगदी हे काय गमक आहे याच्यातलं? सगळं साफ असतं. आपल्या विरोधात बोलणाराही आपला दुश्मन आहे असं मानण्याचं काही कारण नाही. आता मन साफ ठेवायचं. मन साफ तो सब साफ. यावेळी सुपडा साफ कोणाचा? सुपडा साफ महाविकास आघाडीचा 100%. 55चा आकडा पण त्यांना पार करता येणार नाही. सगळ्यांना मिळून म्हणते. हो, लिहून ठेवा. भाजप किती आणेल? महायुती 150च्या वर. बरं, अनेक ठिकाणी सगळे म्हणतायत की चाचपणी करतायत अनेक ठिकाणी की इथे आपली ताकद अधिक आहे. तुमची तर अधिक आहेच, मग का नाही तुम्ही एकत्र जाताय? म्हणजे का तुम्ही स्वबळावर म्हणजे जाऊन महायुती आमचा निर्णयच आहे. महायुतीत लढणं हा आमचाच निर्णय. आतापर्यंत आम्ही लढलोच आहोत, आता महायुतीतच लढू. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही महायुतीमध्ये लढणार आणि मुंबईमध्ये मराठी महापौर बसवणार असं आपल्याला आशिष शेलार अगदी ठोकपणे सांगतात असं म्हणायला हरकत नाहीये.